तर आज आपण चौरस संख्या पाहणार आहोत. कोणत्या संख्या? चौरस संख्या. चौरस संख्या कशाला म्हणतात? तर कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. म्हणजे अशा ज्याही संख्या आहेत, ज्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, अशा ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांना चौरस संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आहे, 9, 16, 25, 81, 100, 144, 196. आता यावर प्रश्न कसे विचारतात बघा. चौरस संख्येवर प्रश्न कसे असतात बघा. हा प्रश्न आहे 1 ते 81 पर्यंत एकूण किती चौरस संख्या आहेत. कोणती संख्या पाहायची? 81. 81 पर्यंत विचारलाय ना, तर काय करायचं? या संख्येचा वर्गमूळ कोणता आहे तो पाहायचा. तर 81 चा वर्गमूळ कोणता आहे? 9. म्हणून हा आपला होईल उत्तर. दुसरा प्रश्न बघा, दुसऱ्या प्रकारचा आहे हा. 1 ते 108 पर्यंत एकूण किती चौरस संख्या आहेत. आता ही आहे 108 संख्या. ही कोणत्या संख्येच्या पूर्ण वर्ग संख्या नाही. मग याच्या आधीची अशी संख्या पाहिजे जी कोणत्या तरी संख्येच्या पूर्ण वर्ग संख्या आहे. याची आधीची संख्या म्हणजे 100. 100 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 10. म्हणून 1 ते 8, 108 पर्यंत एकूण किती चौरस संख्या असतील? 10 असतील. किती? 10. आता हा जो प्रश्न आहे 1 ते 150 पर्यंत एकूण किती चौरस संख्या आहेत, याच्या उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा सोडवून दाखवा. सोडवा.